माणूस बघा किंवा काही काय इकडे तो माणसाचं तिथे आहे का हो दादा क्या कहेंगे, ये हादसा हुआ आपने खुद देखा है? आंखों से देखा है, बहुत दुख भरी दर्द भरी घटना है। ये हमने देखा कि एयरप्लेन जब नीचे आया था ऐसा लग रहा था उसका क्रैश हो जाएगा, ऐसा हम सोच रहे थे, तभी क्रैश हो गया। हम देखे कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैक पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैश हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता, लेकिन सब आ गए। तब बाद में उसको उसमें आजिज़ादा था, ये हमारे लिए बहुत शौक की बात हुई थी कि हमें बता नहीं सकते हम बात में ऐसा, लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है। ये बहुत शौक वाली घटना है। हमने देखा पूरा एक नीचे आ रहा था, ट्रैक पे आ रहा था, ट्रैक के नजदीक 100 फूट से नजदीक आकर गिर गया। कारण का मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी जे जे गुण आवश्यक असतात ते सगळे गुण अजित पवारांकडे होते। महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रचंड असा दांडगा व्यासंग त्यांच्याकडे होता। शरद पवारांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता। प्रशासनावरती प्रचंड हुकूमत होती, लोकांमध्ये प्रचंड प्रेम त्यांना मिळत होतं, कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वास होता। त्याच विश्वासाच्या जोरावर ज्यावेळी अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडला त्यावेळी अनेक कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले। हे सगळे गुण अजित पवारांकडे होते आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक स्वप्न होतं, पण दुर्दैवानं ते आता कधीच पूर्ण होणार नाहीये। आपण काही महत्त्वाचे अपडेट्स देऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुख्यमंत्र्यांशी या विमान अपघाताची आणि अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात फोनद्वारे माहिती घेतल्याचं कळतंय। आजचा सगळा दौरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलेला आहे। हे सगळे नेते आता बारामतीकडे रवाना होत आहेत। अजित पवारांचे सगळे महत्त्वाचे नेते, पहिल्या फळीतले नेते, मंत्री यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत। हे सगळे नेते आता बारामतीकडे धाव घेत आहेत। त्यांच्यासाठी त्यांचा ज्याच्या विश्वासावर ते राजकारणामध्ये पुढे जात होते, तर त्यांचा तो नेता आता गमावलेला आहे, त्यामुळे त्यांच्याही अश्रूंचा बाण फुटलाय। तर अजित पवारांचे जे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, विदित जाधव त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूण 6 जण या विमानाने प्रवास करत होते आणि त्या 6ही जणांचा मृत्यू झालाय। अजित पवार, विदित जाधव जे अजित पवारांचे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्यासोबत पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर कॅप्टन होते 2 जण, सुमित कपूर आणि शांभवी पाठक, त्यांचा देखील या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अत्यंत अकल्पित, वेदनादायी आणि कधी कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीनं अजित पवारांनी महाराष्ट्राच्या या राजकारणातून एक्झिट घेतलेली आहे। मनाला चटका लावणारी ही घटना आहे।
संजय राऊत यांनी अत्यंत योग्य शब्दात सांगितलं की अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे बेचव आणि अळणी होईल, कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्पार्क निर्माण